मुरबाड पंचायत समितीच्या वतीने शिक्षक गौरव समारंभ संपन्न। मुरबाड तालुक्यातील पंचायत समितीच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। प्राथमिक शाळेचे शिक्षक दीपक गोडांबे व रंजना गोडांबे यांना मुरबाड तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। तर एकूण 22 शिक्षकांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले। यावेळी अध्यक्षस्थानी असलेले आमदार किसन कतोरे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की शिक्षक हा मुलं घडवण्याचे काम करीत असतो, म्हणून त्यांच्याकडून काम करून घेण्याकडे आपला कल पाहिजे असे ते म्हणाले। तसेच या कार्यक्रमाला आमदार किसन कतोरे यांच्या समेत माजी जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर, माजी सभापती दीपक पवार, कांतीलाल कंटे, नितीन मोपे, गट शिक्षणाधिकारी संपदा पानसरे, शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर घोरड इत्यादी मान्यवर उपस्थित होते। सतीश घरत, मुरबाड। शिक्षक नको, शिक्षिका नको, मला हेच कळत नाही। शिक्षक कोणताही असेल तरी तो मुलं घडवण्याचं काम करतो। त्यांच्याबद्दल तक्रारी करण्यामध्ये खऱ्या अर्थाने मला कधी समाधान वाटलं नाही। त्यांच्याकडून काम कसं करून घ्यावं की गावातल्या सर्वसामान्य जनतेने सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे। आमची आणि शाळेची कधी भेटत नसते पालकांची। खाजगी शाळांचं लोन एवढं पसरलंय, आई बाबा मुलांना सोडायला गेलाच पाहिजे, महिन्यातून एकदा पालक सभेला गेलाच पाहिजे। आमची पालक सभेला कधी आमचा कोणी येत नाही आणि परत वरती सांगतात शिक्षक काही कामच करत नाही, मुलांना शिकवतच नाही। परिस्थिती बदलली आणि तीच परिस्थिती आता टप्प्याटप्प्याने सुरू झाली। गेल्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल एकही शिक्षक नाही, एक शिक्षक भरला गेला नाही, एक शिक्षक मिळाला नाही, बाहेरून आले, उलट आपल्याकडून बाहेर गेले।